कसला विचार करतोस? आता उमेदवारी जाहीर झाली ना, लवकर कामाला लागलं पाहिजे, त्याचाच विचार करत होतो. पप्पांचं बोलणं पटलं नाही तुला? हे बघ सत्यम, मला पण असं वाटतंय का ही संधी तुला मिळायला पाहिजे होती, कारण तूच या संधीचं सोनं करू शकतोस. लोकांना बी लई आनंद झाला असता आणि सत्तेत राहून तुला अजून जास्त काम करता आलीस. वाघमारे, तुमचं म्हणणं मान्य आहे मला, आणि तुम्हाला असं वाटणं अजिबात चुकीचं बी नाही. पण शेवटी उमेदवारी आपल्याच घरात आली ना, आणि मम्मीला तिकीट मिळालं हे ऐकून मला खरंच आनंद झाला. आता तिला जिंकून आणण्यासाठी माझा जीव पण झोकून देईन मी. सत्या, सत्या, ह्या उमेदवारीवर तुझाच हक्क आहे. म्हणजे ह्या संधीचा लायक खरं तूच आहेस. तर तात्यासाहेबांच्या मनात काय आलं कोणाच ठाऊ. मी आता एक काम करते, तात्यासाहेबांकडे जाते आणि त्यांना सांगते की मला नग ही उमेदवारी, तुम्ही सत्याला तिकीट देऊन टाका म्हणून. अगं मम्मी, तू कशाला वाईट वाटून घेतेस? उलट मला आनंदच झालाय तुला तिकीट मिळालं त्याच्यामुळे. आणि मी तुला आधीच बोललो होतो ना की माझी पक्षाकडे कसलीच अपेक्षा नाही, मला फक्त प्रामाणिकपणे काम करायचं असते. मम्मी हे बघ, आता तुला तिकीट मिळालंय तर तुला जिंकून आणणं आत्ता लई महत्वाचं आहे माझ्यासाठी. मग त्याच्यावर फोकस करूया ना आपण, आणि आपल्याला लोकांची सेवा करायची संधी मिळाली तर त्याचं सोनं करूया. माझ्या लेकरा कुकरा वाकरा लई मोठ्या मनाचं आहेस बघ. शेम टू शेम मम्मीवरच गेलं. या 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 बलमाशे, नमस्कार. थांबा जरा, आपली बाहेर आली लगेच सोडतो. कळत कर, आत्ताच्या आत्ता मला तात्यासमोर भेटायचं, जरा महत्वाचं काम आहे. अरे तसं नाही करता येत बलमाशे. तुला ऍक्च्युअल कसं आत सोडू? ही माणसं कावा धरून थांबलेत. तुला VIP ट्रीटमेंट कशी देऊ ते काय मला माहित नाही. तुम्ही एक काम करा, तात्यासमोरच्या काना सांग बलमा आलाय, महत्वाचं त्याला बोलायचं, जावा. हे बघ, तात्यासाहेबांकडे आता तेवढा वेळ नाहीये. जे काय सांगायचंय ते मला सांग, मी सांगतो त्यांना. तुम्हाला नाही, मला तात्यासाहेबांना सांगायचं. तुम्ही तात जाऊन तात्यासाहेबांना सांगा की बलमा आलाय. हे बघ, आता गडबड आहे. एक काम कर, 2 दिवसांनी ये तात्यासाहेबांकडे, त्यावेळेस निवांत बोलता येईल. 2 दिवसाला कसं? अहो लय उशीर होईल कळत कर त्याला. आत्ताच्या आत्ता मला भेटायचंय. अरे असं काय महत्वाचं काम आहे, मला तरी सांग ना. तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे, आपल्या वार्डात लोकांना पण माहित आहे, पक्षाला घराघरात पोहोचवण्याचं काम सत्याने केले. लोकांच्या आडीनडीला सत्य धावून जातो, एवढंच काय. विरोधकांचा काही प्रॉब्लेम असेल तर विरोधक पण सत्याकडे येते, आणि सत्याला तिकीट नाकारून पक्षाने त्याच्यावर अन्याय केला. हा, मम्मीला तिकीट दिले ठीक आहे, मान्य, पण ह्या तिकिटाचा खरा हकदार सत्य होता. हा बरोबर बोलतेस तू. मला पण वाटलं होतं सत्यालाच तिकीट मिळेल म्हणून, पण आता आपल्या हातात काय आहे कळत का? तुम्हाला पण माहित आहे, मुकादमाला जर हरवायचं असेल तर सत्यच पाहिजे. त्यामुळे तात्यासाहेबांना मी भेटतो आणि विषय सगळा सॉर्ट आउट करतो. नाही, मला नाही वाटत तात्यासाहेब त्यांचा निर्णय बदलतील. अहो ठीक आहे, फक्त मला आम्हाला एकदा भेटून बोलून देत तरी. भेटून सगळं बोलतो तरी, त्यांना रिक्वेस्ट करतो. अरे मी सांगितलं ना एकदा, कशाला मागं लागलायस? कळत कर, सरळ बोला. हे बघ बलमा, कसं आहे, तात्यासाहेबांना माहित नाही का सत्याने पक्षासाठी काय काय केले ते? तात्यासाहेब असं उगाच वागतील का मुद्दाम त्याच्याशी? तात्यासाहेबांनी वेगळा विचार काहीतरी केला असेल ना. अरे नगरसेवक पदापेक्षा मोठ्या संधी असतात. झेडपीचं सभासद पद आहे, आमदारकी आहे, खासदारकी आहे. तात्यासाहेबांनी काहीतरी मोठा विचार केला असेल ना. हा, असं बी असू शकतं तात्यासाहेबांच्या मनात. नाही नाही, तसाच विचार केला असणार आहे 100%. म्हणून तिकीट नाकारलं. चला. आओ मम्मी साहेब, मम्मी साहेब, मम्मी साहेब, सपनाताई मम्मी साहेब. हा नाही नाही करत नाहीत. कधी आलात तुम्ही? दिसलाच नाही, जा खुर्च्यान. हा थोडं थांबा, शिल्पी घ्यायचंय ना आता. एकदमच आपण शिल्पी घेऊ. हा, जंगमाची सायली आहे, मयुरी, शकुंतला, सरिता. ठेव ती मला स्टाईलिश गाव घाली. हा एक मिनिट, आता शिल्पी येते ना आपला सवलचा. हा कसं आहे,
आता मी नगरसेवक होणार ना, तर आतापासून समधी तयारी जरा. अभिनंदन अभिनंदन. सपने घे फोटो. इकडे बघा असं फोटो. हा एक माझा बी घेते आता. सेल्फी घे. हा हा बसा. तू चहा पाण्याचं बघा. हा आता काय समजा प्रचार करायचा आहे, इलेक्शनची समधी कामं करायची. मला लई कामं करायची तुम्हाला. होय होय, आता तर तुम्हाला वेळच नसणार ना आमच्याशी बोलायला, कारण आता तुम्ही नगरसेवक होणार ताई. तसं तर खरंच तुमची समजाची सेवाच करायची ना मला. म्हणजे हिच्या घरचं काम झालं की हिच्या घरचं काम, हिच्या घरचं काम झालं की हिच्या घरी, समजाच्या घरची कामं करणार ना मी. काय बाई, कोणाचं नशीब कधी काजव्याने चमकल काय सांगता येत नाही. आता या बाईला आपल्या 4 घरांव्यतिरिक्त कोण ओळखत होतं का वस्तीत? तरी बी तिकीट दिलं ना तात्यासाहेबांनी त्यांना. तुलाच कोण 4 घराच्या बरोबर ओळखत नाही. लागली मला शानपणा सांगायला. मला समजा ओळखते, अख्खा सातारा मला ओळखते, आता महाराष्ट्र ओळखल. अगं ती शौचालयाचं उद्घाटन घेऊ नकोस, शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम घेऊ नकोस, वृद्धाश्रमाचा कार्यक्रम घेऊ नको, पुस्तक वाटपायचं 15 जिलेबी वाटप, समजा कार्यक्रमाला मी होते. इचर की ह्या मयुरीला हिथंच नवरा होता की शौचालयाच्या उद्घाटनाला, त्यानंच उद्घाटन केलं होतं. इचर. वय वय, यावेळेस मम्मी साहेबच निवडून येणार आहेत बघ. असं उगाच का तिकीट दिले त्यांना तात्यासाहेबांनी? एकदम बरोबर बोलीस बघ मयुरी तू. मम्मी येतो. चांगलंच आहे सत्य तू. ही माझी मंजिरी सून ड्युटी करते ना, देशाची ड्युटी करते ती, आणि मी आता वादाची ड्युटी करणार. अभिनंदन. अभिनंदन 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 मायाताई. अभिनंदन. थँक्यू. सपने बघितलं का, समजा घरात बुक्याने भरून जाते. पण अभिनंदन अभिनंदन. ह्यांना टीव्हीत बघितलं तर टीव्हीत. तुमच्या विरोधात किती विरोधात. अरे बसा ना, बसा बसा. टीव्हीत एक इंटरव्ह्यू दिला होता मी, ते बघितलं अजून तुम्ही. बसा बसा बसा. आय रिस्पेक्ट वुमन टू मच. व्हेरी मच. बरोबर ना? करेक्ट करेक्ट करेक्ट. असे काही चेहरे पाडलेत मला बघून. आम्ही विरोधक जरी असलो तरी फक्त राजकारणापुरते बरं का, मनात राग ठेवत नाही आम्ही. शेवटी लोकशाहीची पौष्टिकता टिकवण्याची जबाबदारी आमच्या वय. पौष्टिकता म्हणजे काय असेल त्यांच्या पक्षाचं काहीतरी आपल्याला काय. आणि कसं आहे मायाताई, विरोधकांचं अभिनंदन करण्याची परंपरा आहे आमची. ती पार न का पाडायला? मुकादम, परंपरा आम्ही बी पार पाडतो, पण समोरच्याची तेवढी लायकी असेल तर. बरोबर बोला सत्या. अहो काय तुम्ही राग अजून मनात ठेवून बसलाय तुम्ही. अहो थोकून टाकायचंय ना, म्हणजे इथं नका थुकू. घर आहे ना, म्हणजे बरं नाही वाटणार. अहो तुम्ही माझं बोलून तर होते ना माझं. काय कॉन्स्टेबल मॅडम बरोबर बोललो ना? करेक्ट. काय आमची बायको आहे, शिकवणी पण चालू आहे आणि समजत चालू आहे. बरोबरच असतात आमच्या, म्हणजे काय चुकलं मागलं काय तर बरोबर करते. यांची बायको जरा जास्त जेवण नाही म्हणतात. नाही ते जवान जवान आहे, जवान आहे ते घरचं जेवण खाऊन खाऊन असं छान दष्टपुष्ट. कॉन्स्टेबल मॅडम, अरे वा, घरात पण वर्दीवरच असतं का तुम्ही? तिथं पोलीस स्टेशन मध्ये तो फॉर्म मध्ये असतात आणि घरात पण युनिफॉर्म मध्ये असतात. देशाची सेवा केली पाहिजे, आहे का नाही? मायाताई ये बघा, आणणार आहे इकडं. हा आणलंय कशाला, दाखवायला काय? हे बघा, आमच्या म्हशीच्या प्युअर दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत. रबडी म्हणू नका, तुमचं पनीर म्हणू नका, तूप म्हणू नका. साजूक तूप आहे, एकदम कणीदार, दाणेदार, रवाळ एकदम. बघा, घ्या घ्या, यांना आवडले. घ्या घ्या घ्या. अरे वा वा वा. आणि हे दे ना, हे काय, हे पण त्यांच्यासाठीच आणलंय आपण. हे घ्या,
घ्या घ्या घ्या. अहो फुलं पण आपल्याच शेतातली आहेत. बघा कशी टवटवीत सुगंधी फुलं आहेत तुमच्यावानी एकदम. कशामुळं सेंद्रिय खत. आम्ही सेंद्रिय खतावर शेती करतो ना फुलांची. गाई म्हशींचं जे शेण असतं गोमूत्र असतं त्यासाठी छानपैकी. आता तुम्हाला तिकीट मिळाल्याचा आम्हाला लय आनंद झाला बघा. पण आता तुम्हाला तिकीट मिळालं आम्हाला काय आनंद झाला असं तुम्हाला वाटत असणार तर ते पण सांगतो. तात्या साहेबांनी तुम्हाला माझ्या विरोधात उभं केलं, तिकीट दिलं, त्यामुळं मी जिंकण्याचे चान्सेस वाढलेले. मला जास्त प्रचार करायची पण गरज नाही. आता प्रचारासाठी जो काय फंड मी ठेवला होता तो फंड आता काय राहिला ना आता. तर त्या फंडातून मी काय 5-6 म्हशी घेऊन येणार. म्हणजे पुढच्या टायमाला 2 पिशव्या डबल धमाका. ए मुकादम झालं तुझं? म्हणजे जे बोलायचं होतं ते बोलून झालं काय? अभिनंदन करायलाच आलो होतो मी. झालं ना मग निघायचं. गरम रक्त आहे, उसळे मारत ते हरकत नाही. त्यांनी काय तसं काय हरकत नाही. मायाताई आता तुम्ही निवडणुकीनंतर डिपॉझिट तुमचं जप्त झाल्यानंतर तुम्ही कुठं दिसाल न दिसाल किंवा कुठं दुसरीकडे जाऊन बसाल काय, त्यामुळं आज आपलं ॲडव्हान्समध्ये मी तुमचं अभिनंदन करायला आलो. ॲडव्हान्स बरोबर आहे? करेक्ट. असू दे असू दे. तुम्ही पण ताईंनो लक्षात ठेवा बरं का, निवडणुकीत मतदान करायचंय आपल्याला. हा हे पिशव्या बघितले ना व्यवस्थित. हा चला शिक्का मारायचा बरोबर. चल येऊ. चल ये चला रे. जवान बायको आमची. काय मी जिथं जाईन तिथं तू स्तुती खेचूनच घेतेस. येत होतं काय ना त्यो घाबरायला आलता आपल्याला आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. एवढा म्हशीचा धंदा करतो तर म्हशीचा धंदा करायचा की कशाला लक्ष भरायलाय. खुल्या टाकायचं कुठलं. सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीला आता वेग येईल. विविध पक्षांच्या उमेदवारांना तिकीट वाटप जोरात चालू आहे. माननीय आमदार तात्यासाहेब मोहिते यांच्या जनता शक्ती पक्षातर्फे मायाताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब यांना प्रभाग क्रमांक 5 मधून तिकीट जाहीर झाले आहे. बाई काय झालं? मिश्रीमध्ये मिरची घातली होती काय सैताई नाचायला? हवा नाथा त्या सर्विन बाईला तिकीट मिळालं. मम्मी साहेब तिकीट मिळालं? सत्याला मिळालं? असं कसं शक्य? तेच तर ना, असं कसं होऊ शकतं? सत्यदाजींना तिकीट मिळायला पाहिजे होतं ना. तात्यासाहेबांनी असं का केलं असेल? अगं आमरे हे राजकारण आहे. इथं कधी काय होईल ते सांगता येते वय. मी तेच म्हणत्या, राजकारणात हे असंच असतंय. अगो एवढा त्यो सत्य समध्यांची कामं करणारा तरी बी त्याला तिकीट नाही दिलं. आणि कोणाला दिलंय? त्या सर्विन बाईला. ज्या बाईचं घरात काम करताना अंग जड होत या ती बाई बाहेर लोकांची कामं काय करणार आहे. पण अशा बाईला जर तिकीट मिळत असन तर मग मला नाही मिळू शकतंय. मी तर कामाला किती ताट आहे. खरे अरे नाराज मित्रमंडळ. अरे असं तोंड पाडून कसं चालेल? झालं ते झालं. आणि कळलं तर आपल्याला काय म्हटले की तात्यासाहेब सत्तेसाठी काहीतरी मोठा विचार करतात. म्हणजे मोठा काहीतरी असणार सत्तेसाठी. हा अरे बलमा कुठं त्या खळदकर विश्वास ठेवतो तो काही बडबडत असतो. अरे बलमा तू लय खोटाडा आहे. तो आपला मान राखण्यासाठी बोलतोय तो तसा. बलमा माझी तर खरंच इच्छा नाही माहितीये काम करायची. आता मला वाटत होतं सत्यादाला तिकीट मिळेल. एवढा खुश होतो माहितीये का तुला? आजपर्यंत सत्यादा आमच्या पाठीशी उभा होता. आज आमची वेळ होती त्याच्या पाठीशी उभा राहायला. आज आम्हाला त्याला बघायचं होतं गुलाबात भरल्याला. बोल आमरे. दीदी अगं तात्यासाहेबांनी असं का केलं? सत्यादाजींना का बरं तिकीट दिलं नाही?
मला पण तेच कळणं झाले बघ. असं का केलं असेल तात्यासाहेबांनी? मम्मी साहेबांना तिकीट मिळालं म्हणून सगळीच नाराज आहेत. मम्मी साहेब ना या संधीची वाट लावून ठेवणार आहेत. जेवढं सत्यताची काम करतात ना त्याच्या 1% पण काम या बाईला करता येणार नाही बघ. आई चुकीचं केलं तात्यासाहेबांनी. वाटलं सुद्धा नव्हतं सत्यदादा बरोबर असं करतील तात्यासाहेब. चुकीचं केलं हे तात्यासाहेबांनी. ए पप्प्या, काय झालं? रडतोयस का असं? अगं मंजूताई, असं कसं केलं तात्यासाहेबांनी? वाटलं सुद्धा नव्हतं असं करतील. मला वाटलं की सत्यदादालाच तिकीट मिळणार, पण ऐन टायमाला तात्यासाहेबांनी काय गेम केलाय, चुकीचं केलंय बघ हे. आपल्या सत्यदादाने लोकांची एवढी कामं केली, गरीब पोरांना मदत केली, शिक्षणाला मदत केली. एखाद्या पोराकडे पिलं पैसे नसतील तर तो स्वतः हजर राहून त्यानं काम करून दिलेलं आहे. अगं एवढंच काय, पोलिस सुद्धा पेन्शनचं काम व्हावं म्हणून सत्यदादाकडे येतात. एवढं रात्रंदिवस झाटलाय आपला सत्यदादा, लोकांच्या मदतीला धावून गेलाय, आणि तरी बी त्याला संधी नाही दिली तात्यासाहेबांनी. हे काय बरोबर नाही केलं बघ. बघ ना, काय रे सगळेजण एवढे की शांत बसले? निवडणुका संपल्या का काय? बलमा काय झालंय? काय विषय? विचार यांनाच. काय रे, काम नाहीत का? एवढं का शांत बसलाय? हे बघा, लई दिवस कमी राहिलेत आपल्याकडं. चला चला उठा, कामाला लागा. अरे चला उठा. कुणासाठी उठू, कुणासाठी काम करू? आम्हाला वाटत तिकीट तुला मिळेल. जाऊ दे आता. हे बघ सत्य, आता आम्हाला तर काम करायची इच्छाच राहिली नाही. प्रचार केला तर तो फक्त तुझा करेल, बाकी दुसऱ्या कोणाचाही नाही. का? मी काय देव माणूस आहे? अरे मी पण तुमच्यासारखाच एक सामान्य कार्यकर्ता आहे. हे बघा, तुमचं माझ्यावरचं प्रेम मी समजू शकतो, पण जर तुम्हाला तुमचा हट्ट पक्षापेक्षा मोठा वाटत असेल ना, तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण यो पक्ष आहे म्हणून आपण एकत्र आहे, आणि पक्षाच्या निर्णयाला आदर द्यायलाच पाहिजे, आणि पक्षाच्या निर्णयाचा आदर आपण राखायलाच पाहिजे. आणि पक्षानं जर मम्मी साहेबांना तिकीट दिले तर मम्मी साहेबांना निवडून आणणं आपली जबाबदारी आहे. त्या मुकादमाचं डिपॉझिट जप्त करायचं आहे ना आपल्याला, करायचं आहे का नाही? हो करायचं आहे ना. चला कामाला लागा. असं काय तोंड पाडून बसलाय? आपल्या सत्यदादांनी लोकांची एवढी कामं केली, गरीब पोरांना मदत केली, शिक्षणाला मदत केली. एखाद्या पोराकडे पिलं पैसे नसतील तर तो स्वतः हजर राहून त्यानं काम करून दिलेलं आहे. मंजू, अगं काय झालंय? एवढी शांत का बसलीस? अहो शांत असणार नाही तर काय करणार ती? हा माने मी पाहिलं. अहो त्यांच्या नवऱ्याला तिकीट नाही मिळालं, मग काय करणार ते? अहो भारती मावशी, नवऱ्याला तिकीट नाही मिळालं म्हणल्यावर नाराज होणारच. हा मंजू, अगं अशी नाराज होऊ नकोस. तात्यासाहेबांनी काही मुद्दाम केलं नसेल. अगं तात्यासाहेब ना सत्याला काहीतरी मोठी संधी देणार असतील. हो असणार की, 100% असणार. नाहीतर मला वाटते वाघमाऱ्यांचा पाय गुण त्याच्यामुळे झाला असणार. हा खुसपुढे सर, देवानं तोंड दिलंय ना म्हणून काही बोलू नये. आणि तुम्हाला जर काही माहित नसेल ना तर माणसानं शांत बसावं. सर मी काय चुकीचं बोलले? मिस पटेल, ऐकलं मी तुम्ही काय बोललात ते. एकत्र काम करता तुम्ही सगळे. घरच्यांपेक्षा जास्त वेळ तुम्ही इथे घालवता ना. जरा भान ठेवा, तुम्ही का कलिकशी बोलताय.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एका स्त्रीशी बोलताय, समजतंय? अहो साहेब, अहो तात्यासाहेबांनी काय चुकीचा निर्णय घेतला का? हा काय सत्याला जर तिकीट मिळालं असतं तर अहो तात्यासाहेबांची नाचक्की झाली असती. सत्यासारख्या गुंडाला तिकीट मिळणं म्हणजे योग्य आहे का? हा उलट बरं झालं ना नाही मिळालं त्या गुंडाला तिकीट. हा ओ कुसपुटे साहेब, सत्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार करायचा. तुम्ही कोण त्याला गुंड म्हणणार आहे? तुमच्यापेक्षा जास्त लोक त्याच्याकडे जातात मदत मागायला. गरीब पोरांचं ऍडमिशन असू दे, रस्त्याचं काम असू दे, पाण्याचं काम असू दे, सगळीकडे सत्य असतोय. अहो एवढंच कशाला, आपले रिटायर झालेले पोलीस आहेत ना, ते पेन्शनच्या कामासाठी सत्याकडे जातात. तुमच्याजवळ कोण आले का मदत मागायला? तुम्ही कोण त्याला गुंड म्हणणार आहे? आले मोठे सत्याला गुंड म्हणायला. मंजू, येस सर. सर काय काय झालं काय? सर, खुसपुटे साहेब सत्याला गुंड म्हणतायत. त्याला तिकीट मिळाले बरं झालं असं म्हणतायत. खुसपुटे काय काय बोलताय? हा हे बघा, आपल्याला जेव्हा जेव्हा मदत लागली ना तेव्हा सत्यजित राव आपल्या मदतीला धावून आले. काय अर्थ आहे ना? आणि किती वर्ष सर्व्हिस झाली हो तुमची? ही मॅच्युरिटी. पोलिसांनी निष्पक्ष राहिलं पाहिजे. हे बघा, राजकारणात काय चाललंय याच्याशी आपला संबंध नाही, पण जो माणूस आपल्या मदतीला येतोय त्याच्याविषयी असं बोललेलं चालणार नाही. इथून पुढे सत्यजित रावांबद्दल उलट सुलट बोललेलं मला चालणार नाही, ठीक आहे? आणि हे सगळं इथेच थांबवा आता. हा जा कामाला लागा. येस सर. येस सर. रणविजय, येस सर. कमवती. सत्याला तिकीट न देऊन त्याच्यावर लय अन्याय केला जातो. त्याला त्याचा हक्क मिळायलाच पाहिजे. त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. मंजू, काय आहे? कुठे लक्ष आहे तुझं? अशी वेंदळ्यासारखं वागून चालतं का? मंजू, काय झालंय? मला तर ना काय कळनाच झाले. सत्याचा जर हा चान्स गेला ना तर त्याची पुढची 5 वर्ष वाया जाणार आहेत. बिचारा पोरगा खूप मेहनत करतोय. मंजू, तू एक काम कर ना, मम्मी साहेबांशी बोलून बघ. त्यांना म्हणावं माघार घ्या. अगं स्वतःच्या लेकरासाठी तर एवढं करतीलच ना. नाही भारती मावशी, त्या नाही घ्यायचे माघार. त्यांना ना आधीपासूनच निवडणुकीला उभं राहायचं होतं. त्या निवडून येतील की नाही ते बी नाही माहिती, पण त्यांना जर म्हणलं ना तुम्ही माघार घ्या, त्याला दंगा करते. म्हणजे यांच्या घरात सासू सुनांची सिरियलच चालू आहे म्हणा की. हा नाही म्हणजे नवऱ्याला तिकीट नाही मिळालं तर थोडा राग येणारच, साहजिक आहे. वय येणार राग, कारण सत्या माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं. त्याच्या हक्काचं त्याला मिळालंच पाहिजे असं वाटतंय मला. मंजू, सत्याला तिकीट मिळावं हे फक्त तुला आणि मला नाही वाटत, हे सगळ्यांना वाटतंय. आपण हेच जाऊन तात्यासाहेबांना सांगूयात का?